25 न्यूज। जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात 2 गटात दगडफेक, क्रिकेट खेळण्याच्या वादातून दगडफेक, परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त। जळगाव जिल्ह्यात फैजपूर शहरात फर्निचर दुकानाला आग, लॉजच्या एसीमुळे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची माहिती, सुदैवाने जीवितहानी नाही। धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला, व्यायामासाठी बाहेर पडणाऱ्यांची गर्दी वाढली, यंदाच्या हंगामातील 8.6 इतक्या कमी तापमानाची नोंद। नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर नव्यानंच वृक्षारोपण करण्यात आलेली झाडं सुकली, सरकारने दिलेल्या नियमांची कंत्राटदारांकडून नियम पायमल्ली। बंगळुरूमध्ये एका महिला प्रवाशाचा रॅपिडो चालकावर अत्याचार केल्याचा आरोप, पीडितेनं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर केला शेअर। ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांची जोडी आता छोट्या पडद्यावर एकत्र येते। कलर्स मराठीवरील अशोक मामा मालिकेत निवेदिता सराफही दिसणार। आशिया चषकाची ट्रॉफी भारतात आणण्यासाठी चर्चा सुरू, बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या स्वतंत्र बैठक संपन्न। अमेरिकन सरकारच्या बंदचा हवाई प्रवासावर परिणाम, बंदच्या दुसऱ्या दिवशी देशभरात 10 प्रमुख विमानतळावरची 1000हून अधिक उड्डाणं रद्द। ब्राझीलमध्ये वादळाचा कहर, ब्राझीलमधील रिओ बोनेटो इथे वादळानं मोठ्या प्रमाणात नुकसान, 6 जणांचा मृत्यू।